हाय हॅलो नमस्कार. तर कशा आहात सगळे? तर सगळे मस्तच असाल. तर रेश्मा मोजर यांच्या घरी आम्ही हळदी कुंकवाला चाललेलो. तर खूपच गडबड झाली. व्हिडिओ वगैरे घरी काय शूट घेता आलं नाही, कारण की आराध्याचे पप्पा कामावरून आले आणि मला बोलले की चल आपल्याला तिकडं हळदी कुंकवाला जायचं आहे म्हणून शरण. तर म्हटलं ठीक आहे, पटकनच आवरते. मग पटकन आवरलं आणि त्याच्यात आराध्याच्या वेदूचं बोरनार करायचं होतं. वेदूचं बोरनार करायचं होतं, ते मी ठरवलेलं आज. तर म्हटलं ठीक आहे, आपण पहिलं हळदी कुंकाला जाऊन येऊया आणि मग वेदूचं बोरनार करूया. उशीर झाला तरी चालेल, 7:30-8 वाजता केलं तरी चालेल. काय 4-5च पोरं बोलवायची होती, त्यामुळं काय जास्त मोठं करायचं नव्हतं त्याचं बोरनार. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, त्याची तब्येत बरी नाही तर म्हटलं कशाला एवढं मोठं करा ना. आणि वेदूला घरी ठेवून चाललेलो, त्यामुळे आम्ही पटकनच येणार होतो. वेदू आजारी पडल्यापासून जास्त मी कुठं बाहेर जात पण नाही आणि गेले तरी पटकन येते. त्याचे पप्पा बोलले की चल, तिथं किती जरी गर्दी असली तरी तुला तिथं नेतो पटकन आणि आणतो पटकन. तर म्हटलं ठीक आहे. मग वेदूसाठी जास्त वेळ कुठं बाहेर थांबता येणार नाही, तर तेव्हा आम्ही तिथं पोचलो होतो. तर म्हटलं की चला थोडंफार शूट तिथलं घ्यावं, कारण की जास्त काही शूट घेता येणार नाही. खूप बायका वगैरे असतील तर कुणाला आवडतं कुणाला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कम्फर्टेबल वाटतच नाही ना बायकांच्यातनी व्हिडिओ शूट करायचा म्हणजे. बायका तोंडाकडे बघत बसतात. एक वेळेस माणसांच्यातनी शूट करू शकतो, पण ते बायकांच्यातनी करायचं खूप अवघड असतं. हे जे व्हिडिओ करत असतील ना त्यांनाच कळत असेल की किती अवघड असतं बायकांच्यातनी शूट घ्यायचं. तरी पण मी तिथं बसल्यानंतर थोडंफार घेतलं आणि तिथं हॉलमधलं पण थोडंफार घेतलं. हॉलमध्ये बघा किती गर्दी होती, भरपूर गर्दी होती, भरपूर म्हणजे भरपूरच गर्दी होती. बायका 4 वाजल्यापासून तिथे येऊन बसलेल्या. आम्ही गेलेलो उशिरानंच, कारण की आराध्याचे पप्पा आल्याच्या नंतर ना मग आम्ही गेलो. आराध्याचे पप्पा आले, मग आवरलं आणि मग गेलो. आम्हाला 6-6:30 वाजले असतील तरी जायला. नाश्ता वगैरे पण होता इथं. नाश्ता वगैरे आम्ही केला आणि आराध्याचे पप्पा बोलले की नाश्ता वगैरे कर, तोपर्यंत मी बाहेर थांबतो तिथं पोरांच्यातनी. आणि मग नाश्ता वगैरे झाला की मग तुला तिथं हळदी कुंकाला वहिनींपाशी नेतो आणि मग जाऊया आपण घरी. तर म्हटलं ठीक आहे. मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मी त्यांना आवाज दिला, म्हटलं चला जाऊया, कारण वेदू पण घरी. मला तर नाश्ता करायची पण इच्छा नव्हती, पण तिथं ती सगळी लोक म्हणत होती ना करा करा सगळी नाश्ता, म्हणून मग ते केला. नाहीतर स्वयंपाक भात कालवण तरी मी करूनच गेलेली, कारण की मी वेदूचं बोरनार करायचं म्हणून भात कालवून अगोदरच उरकून घेतलेलं. त्याच्यामुळं स्वयंपाकाचं नव्हतं एवढं टेन्शन. तर बघा आता घरी आल्यानंतर वेदूच्या बोरनारची तयारी खूप गडबड अशी झाली. आराध्याला म्हटलं मुलं बोलव, तोपर्यंत इथली 4-5 जणं बोलव. मग आराध्याने 4-5 जणांनाच बोलावलं, जास्त काय मोठा नाही केला आम्ही बोरनार त्याचं. आणि वेदूची मधी गडबड चाललेली. मम्मी काय करतेस, काय चाललं आहे. पोरं आल्यामुळे त्याला खूप आनंद झाला. त्याला बड्डे लय आवडतो आणि त्याला वाटलं माझा बड्डेच आहे का काय, त्यामुळे तो लय खुश होता. म्हणायचा मी इथं बसू, कारण की त्याला वाटायचं की माझा बड्डे, मग मी पाटावर बसू. मग आम्ही म्हणायचो बस बस. आणि रडला नाही काय नाही, त्याला ते लाह्या वगैरे टाकल्यानंतर पण रडला नाही काय नाही. खूप खुश होता. त्याला वाटलं तो एक बड्डेच चालला आहे त्याचा, त्यामुळं तो लय खुश होता. तर वेदूचा आवाज कुणाकुणाला आवडतो आणि वेदूनं बोललेलं कुणाकुणाला आवडतं, तर त्यांच्यासाठी मी नक्की वेदूला बोलायला सांगेन. त्यांनी नक्की कमेंट करा, म्हणजे वेदूला मी बोलायला सांगेन त्यांच्यासाठी तरी. तर वेदूला जास्त व्हिडिओमध्ये घेत नाही, कारण की तो आजारी होता, त्यामुळे जास्त व्हिडिओमध्ये घेतलाच नाही त्याला खूप दिवसांनी घेतला आहे. आणि हा व्हिडिओ 2 दिवसाचा आहे, तर तुम्ही समजूनच घ्याल. काय कारणास तुम्ही व्हिडिओ काय टाकला नाही, नाहीतर टाकला असता. अजून एक हळदी कुंकवाचा व्हिडिओ आहे, तो पण तुमच्याशी शेअर करणार आहे. तो पण थोडाफार शूट केला आहे मी. तिथं पण जास्त वेळ आम्ही थांबलो नाही, म्हणजे जो आता दुसरा येणार आहे ना हळदी कुंकवाचा व्हिडिओ, तो पण जास्त काय मी शूट घेतला नाही, कारण की काय कारण असतो पटकन आम्हाला तिथून पण यावं लागलं. त्यामुळं काय जास्त शूट घेतला नाही, पण तो पण थोडासाच व्हिडिओ आहे, पण नक्की तुमच्याशी शेअर करणार आहे तो पण. आम्ही मॅडमच्या तिकडे हळदी कुंकवाला गेलेलो, त्या क्लास ज्यांनी आम्हाला पार्लरचा आणला होता का नाही, त्यांच्या घरी आम्ही हळदी कुंकवासाठी गेलेलो. तर इथं पोरांचा दंगा तुम्ही समजून सुद्धा पोरांचा तलवा चालला आहे, ध्रुवचा आणि दुर्वाचा. त्याच्यामुळं तुम्ही थोडंफार समजून घ्याल. तरी मी दरवाजा लावून एडिट करते, तरीसुद्धा त्यांचा गोंधळ हा नेहमी असाच असतो. तर बघा इथं पण थोडासा शॉर्ट व्हिडिओ होता आराध्याच्या पप्पांकडे. आराध्याचे पप्पा बोलले की हा पण टाक. म्हटलं ठीक आहे, टाकूया आपण. आणि फोटो तुम्हाला शेवटी बघायला भेटतील. फोटो पण छान छान काढलेत, कारण की तिथं पुढं गेल्याच्या नंतर व्हिडिओ शूट वगैरे करायला कोण नव्हतं. आपण तिथं कुणाला म्हणू शकत नाही ना आमचं शूट घ्या म्हणून शरणं. तर तिथं ते भाऊजी वगैरे होते, त्यांनी फोटो काढले होते, तर आम्हाला ते फोटो भेटले.
तर त्यांनी फोटो वगैरे दिले आम्हाला. खूप छान छान फोटो आले होते. ताई पण खूप छान आहेत, बोलायला वगैरे खूप छान आहेत. त्यामुळं खूप छान वाटलं. आणि भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.